इचलकरंजी गणेशनगर येथे जीबीएस सदृश्य आजाराने ग्रस्त युवकास शासनाकडून मदत मिळवून देण्यास माजी आमदार अशोकराव जांभळे तत्पर. सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांनी राबवली परिसरामध्ये स्वच्छता मोहीम. इचलकरंजीतील गणेशनगर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. या भागात कामगार सर्वसामान्य नागरिकांची संख्या अधिक आहे. या भागातील 30 वर्षीय तरुणाचा 4 दिवसापूर्वी हात दुखू लागल्याने त्याला दवाखान्यात दाखवले असता पॅरालिसची शक्यता वर्तवली. त्यामुळे त्याला नागरमुळे येथे उपचारासाठी नेले असता वेगळीच लक्षण दिसू लागल्याने सांगलीतील भारतीय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तेथेही आवश्यक उपचार होत नसल्याने खासगी न्यूरोसर्जनच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. त्या ठिकाणी जीबीएस सदृश्य आजाराची लागण झाल्याचा प्राथमिक अहवालानुसार उपचार सुरू आहेत. दरम्यान जीबीएस सदृश्य आजाराचा शहर परिसरात पहिलाच रुग्ण आढळल्याने गणेशनगर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांना सूचना करून भागात सर्वे करावा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशा सूचना केल्यानंतर संबंधित आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली. शहापूर आरोग्य केंद्र यांनी सदर परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली. त्याचबरोबर महागडे औषधोपचार करण्याची रुग्णांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती नसल्याने माजी आमदार अशोकराव जांभळे यांनी त्वरित मंत्री हसन मुश्रीफ यांना संपर्क साधून संबंधितांना सरकारी योजनेतून जी लागेल ती मदत करण्याची मागणी केली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित रुग्णाला सरकारकडून हवी ती मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख युवा मंच यांच्या वतीने आर्थिक मदतही या प्रसंगी संबंधित नातेवाईकांना करण्यात आली. तसेच दूषित अन्न पाण्यामुळे हा आजार उद्भवू शकतो. या आजारात हातपाय लुळे पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे दूषित अन्न पाण्याचा वापर करू नये आणि लक्षण दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्यास, त्याचबरोबर संबंधित रुग्णास समाजातील दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहाय्य करण्याचे आवाहन या प्रसंगी गुड्डू शेख युवा मंच यांच्या वतीने अमोल भाटले यांनी केले. गणेशनगर भागामध्ये जे जीबीएस सदृश्य रुग्ण जो आढळलेला त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी माजी आमदार अशोकरावजी जांभळे साहेब यांच्याकडे संपर्क साधला होता. मदतीसाठी त्यांनी संपर्क साधला होता. तरी आदरणीय साहेबांनी वैद्यकीय मंत्री आमदार हसन मुश्रीफ साहेब यांना कॉल करून सर्व रुग्णाची सर्व माहिती दिली व मुश्रीफ साहेबांनी ही शासनाच्या वतीने जो काही मदत लागेल त्यांना वेळोवेळी तत्परतेने दिले जाईल अशी ग्वाही दिली. तसेच भागामध्ये स्वच्छता करण्याचे आदेश आदरणीय अशोकरावजी जांभळे साहेबांनी महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. तसेच शहापूर भागामध्ये जास्तीत जास्त आरोग्य तपासणी करून जास्तीत जास्त लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आदेशही माजी आमदार अशोकरावजी जांभळे साहेबांनी दिलेले आहेत. आरोग्य केंद्राला दिलेले आहेत. तरी सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख यांच्या वतीनेही तिथे त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत देण्यात आलेली आहे आणि गुड्डू शेख यांच्या वतीनेही भागामध्ये सामाजिक कार्य चालू आहे. आरोग्य शिबिर, आरोग्य तपासणी यावर जोर देण्यात आलेले आहे. तरी ज्या दानशूर व्यक्तींनी जास्तीत जास्त सढळ हाताने या गरीब कुटुंबाला मदत करावी असं मी सर्वांना आवाहन करतो.